जय शिवराय. तर मी शेतामध्ये आलो होतो. शेतामध्ये आल्यानंतर पाहिलं तर काय झाडाला खूप प्रमाणात पेरू लागले होते. एवढ्या प्रमाणात पेरू लागले होते की खाली इथं सुपरण झाली होती पेरूंची. आणि आई बोलली मला की व पेरू झाडांची तोड, मग एवढी पेरू लागलेत. तर चला म्हणलं आपण पण काही पेरू तोडावेत आणि काही पक्ष्यांना देखील ठेवावेत. तर मग तोडूत आता आपण पण काही. बस आपण आपल्याला खाण्यापुरतेच एक 4-5 पेरू तोडूत, बाकी आपण पक्ष्यांसाठी ठेवून देऊत. कारण की आपण जरी या शेताचे मालक असलो तरी आपण निसर्गाचे मालक नाही आहेत. म्हणून आपण ही पक्ष्यांसाठी काही ना काही ठेवलंच पाहिजे. कारण की या निसर्गावरती अवलंबून फक्त मानवच नाही तर पशु पक्षी आणि अनेक सजीव असे आहेत किंवा ती निसर्गावर अवलंबून जगतात. मग त्यांच्यासाठीही आपण काही ना काही ठेवलंच पाहिजे. तर आपण ही झाडाला तसेच पेरू ठेवलेले आहेत आणि पिकलेले पेरू ठेवलेले आहेत आपण झाडाला. तुम्हाला मी दाखवतो, हे तुम्ही बघू शकता. आपण पिकलेले पेरू झाडाला ठेवलेले आहेत जेणेकरून पक्षी अशा प्रकारे खातील. हे पक्ष्यांनीच खाऊन खाली पाडलेले आहेत पेरू. तर आपण त्यासाठी देखील आपण ठेवलेले आहेत. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की बाबा तुम्ही देखील पक्ष्यांना काही ना काही ठेवत जा. जय जवान जय किसान.